दहिसर चेकपोस्ट जवळ कंटेनरमधून 58 लाख रुपयांचा बंदी घातलेला गुटखा पोलिसांनी जप्त केल्याची माहिती समोर येते। समतानगर पोलिसांनी काल माहितीवरून शहरात पकडलेल्या एका कंटेनरमधून 58 लाख रुपयांचा बेकायदेशीर गुटखा जप्त केलाय। दहिसर चेकपोस्ट ओलांडून बंदी घातलेला गुटखा घेऊन जाणारा एक कंटेनर मुंबईकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि याच माहितीवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आणि पोलीस पथकाने पहाटे 5 वाजताच्या सुमारास पोलीस ठाण्याजवळ MH 43 BG 4150 क्रमांकाच्या कंटेनर लॉरीचा माग काढला आणि ती गाडी थांबवली आणि त्या दरम्यान झडती दरम्यान अधिकाऱ्यांना विमल, रजनीगंधा, रामनिवास, राजश्री, RMD, सिग्नेचर आणि कमला पसंत यासारख्या बंदी घातलेल्या गुटख्याच्या ब्रँडचा मोठा साठा सापडलेला आहे। अनेक पोत्यांमध्ये हा साठा लपवून ठेवण्यात आला होता आणि पोलिसांना झडती दरम्यान हा साठा सापडलेला आहे। लॉरी चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलाय। दरम्यान हे बेकायदेशीर व्यापारामागील पुरवठादारांची ओळख सध्या पटवण्याचं काम सुरू आहे। पोलीस यासाठी प्रयत्न देखील करतायत। संपूर्ण महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी आहे, परंतु पोलिसांचं म्हणणं आहे की राजस्थान आणि इतर राज्यांमधून दररोज 10 ते 20 ट्रक गुटखा माल मुंबईमध्ये प्रवेश करतात। त्यामुळे सध्या पोलिसांनी याची जबरदस्त कारवाई देखील केली आणि या झडती दरम्यान पोलिसांनी हा माल आता जप्त केलाय। आता सध्या याच्यावर कडक चौकशी देखील सुरू आहे आणि लगेचच पोलीस याचा तपास देखील घेत आहेत।